हॅलो, नमस्कार. मी संपदा. आज मी तुम्हाला सुरणाच्या पानाची भाजी करून दाखवणार आहे. ही बघा, मी भाजी केले, त्याची रेसिपी चला पाहूया. सुरणाची भाजी बघा ही अशी असते. सुरणाचे काप आपण खातो ना, सुरणाची भाजी काप, त्याची पानं हे बघा, सुरणाची पानं ही अशी पानं असतात सुरणाच्या भाजीची. पानांची सुद्धा भाजी होते सुरणाच्या. हे बघा, अशी छान अशी पानं असतात. त्या पानांची भाजी करायची. सुरणाचे काप आपण करतोच ना, भाजी करतो, सुरणाची काप करतो, फ्राय करतो. पानांची सुद्धा भाजी करतात. ही पण पौष्टिक भाजी आहे सुरणाची. आपण सुरण हे करतो ना, त्या पानांची सुद्धा भाजी करू शकतो आपण. ही पानं घ्यायची. हा सुरणाचा पाळा असा असतो. हा बघा, आपण जे काप खातो ना सुरणाचे, त्याच्यावरचा पाळा असा असतो बघा. ह्या सुरणाच्या पानांची, देठांची, परत खाली ते कंदमुळ असतं ना, आपण काप करतो सुरणाचे, भाजी करतो. असे सर्व प्रकारे ही सुरणाची भाजी केली जाते बघा. आणि खूप आयुर्वेदिक भाजी आहे ही. मूळव्याध ज्यांना असेल ना, त्यांना खूप गुणकारी भाजी आहे ही भाजी. ज्यांना लठ्ठपणा असेल त्यांनी सुद्धा खायची असते. ती त्यांना खूप गुणकारी आहे. मधुमेह असेल ना, त्यांना पण ही गुणकारी भाजी आहे. ही भाजी खूप औषधी गुणांनी भरलेली आहे, त्याच्यामुळे नक्कीच खा. गावाला असा सुरणाचा पाळा भेटतो. गावी गेलात तर ही भाजी तुम्हाला मिळेल. हे बघा, मुंबईला काही भाजी भेटते का काय माहिती. मुंबईला जास्त करून ही भाजी दिसत नाही. ही पानं आपण अशी सुरीन कापा, कारण थोडी खाज असते ना पानांना, त्याच्यामुळे ही सुरीन पानं घ्या काढून. हे बघा, अशी साफ करा. ती हाताने काढली ना तर थोडी खाज लागते. ही पानं अशी सुरीने कट करून घ्या. सर्व भाजीची पानं काढून घ्या. हे बघा, अशी भाजी सगळी साफ करून घ्या. याच्या नियमित सेवनानं रोगप्रतिकारशक्ती वाढते, लठ्ठपणा कमी होतो, स्मरणशक्ती वाढते. अशी औषधी गुणांनी भरलेली ही भाजी आहे सुरणाचा पाळा. करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. आपण जशी इतर पालेभाज्या करतो ना, तशीच करायची. थोडी हिला खाज असते ह्या भाजीला, त्याच्यामुळे कोकम वगैरे टाका त्याच्यामध्ये, नाही तर कोकमचा आगळ, असं आंबट काहीतरी त्या भाजीमध्ये टाका. ही भाजी काढल्यानंतर ताजी करू नका, दुसऱ्या दिवशी करायची. कारण त्या भाजीला खाज असते ना, त्याच्यामुळे एक दिवस तिला तशीच ठेवायची, म्हणजे त्याच्यातली खाज मोडायला मदत होते. त्याच्यामुळे त्या दिवशीच करू नका. तुम्हाला उद्या करायची आहे ना, तर आज काढून आणा आणि उद्या करा ती भाजी. लगेच करायची नाही ही भाजी. या प्रकारे मी अशी सगळी भाजी साफ करून घेतली. हे बघा, अशी व्यवस्थित साफ करून घ्यायची. हे देठ नाही घ्यायचे नाही. हे बघा, हे नाही घ्यायचे, हे फेकून द्यायचे. पानं घ्यायची. तिला 2-3 पाण्याने चांगली धुवून काढा आणि निथळायला ठेवा जरा 5 मिनटं. त्याच्यानंतरच कापा. पहा, इकडं अशी छान कढी तयार होते. कढी केली मी. हे बघा, कढीला छान असा उकळ आला आहे. आता कोथिंबीर टाकणार आहे बंद करून गॅस. एका साईडला भाजी घालून घेणार आहे. हे बघा, छान असा कढीला उकळ आला आहे. तर गॅस बंद करून कोथिंबीर टाकूया. असं बारीक कापून घ्या. मी कांदा कापून घेते पहिले. कांदा, लसूण, कांदा पण बारीक कापून घ्या. एकदम बारीक नको, मीडियम कापा. भाजी बारीक कापून घ्या. आपण नॉर्मल कापतो ना ज्या भाज्या, पालेभाज्या,
तशीच कापून घ्यायची, काही वेगळं कापायची गरज नाही, तशीच घालायची. फक्त याच्यात डाळ घाला, डाळ घातली तर छान लागते. ही पहा मी भाजी आता कापून घेते, थोडी थोडी घेऊन कापायची. हे बघा, अशी छोटी छोटी बारीक बारीक. आपण इतर भाज्या पालेभाज्या कापतो ना, तशीच बारीक कापून घ्यायची. हे बघा, अशी सर्व भाजी कापून घ्यायची. थोडी खाज आहे भाजीला, त्याच्यामुळे कापताना थोडे हाताला खाज लागेल. त्याच्यामुळे त्याच्यात चिंच किंवा कोकम घाला करताना भाजी, म्हणजे खास ती आतमध्ये होईल जाईल, निघून जाईल. हे बघा, अशी मी सर्व भाजी कापून घेणार आहे. हल्लीची पिढी कशी पिझ्झा बर्गर, त्याच्याने आपल्या शरीराला काही फायदा नाही. हे अशा पालेभाज्या खाल्ल्या ना, या गावाकडच्या नैसर्गिक भाज्या खाल्ल्या ना, तर आपल्या शरीराला त्याचा खूप मोठा बेनिफिट आहे. त्याच्यामुळे अशा नैसर्गिक भाज्या खावा. पिझ्झा बर्गर खाऊन आपल्या शरीराला काय त्याचे पौष्टिक गुण मिळत नाहीत. अशा पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या खाल्ले चांगले असते, उत्तम एकदम शरीराला. आपल्या मुलांना पण त्याची सवय लावायची, भाज्या खायची. हे बघा, अशी सर्व मी भाजी कापून घेतली. ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे बघा, तिखट, कांदा घेतलाय, हळद, डाळ थोडी भिजवून घ्यायची. बघा, हे मी डाळ भिजवून घेतली. हे खोबरं, मीठ, लसूण घ्यायची थोडी, आणि हे तेल. एवढंच साहित्य लागतंय. पहा, मी ही थोडीशी चिंच घेतली त्याच्यात. तुमच्याकडे कोकम असलं तर कोकम घ्या. कढईमध्ये तेल गरम झालंय, आता मी थोडं जिरं टाकते बस. जिरं तडतडलं की लसूण टाकायचे हा त्याच्यामध्ये. लसूण भाजली की त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा टाका. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा. हा बघा, थोडा अजून लाल होऊ दे, त्याच्यापर्यंत भाजा. कांदा बघा लालसर झाला ना, बघा. आता आपण भिजून ठेवलेली डाळ आहे ना, हे बघा, मी डाळ भिजशी घातली होती 10 मिनिटापूर्वी. ते आता त्याच्यामध्ये टाकायची. तुम्ही चणा डाळ, मूग डाळ, कोणती पण डाळ टाकू शकता. हे बघा, ही व्यवस्थित थोडी परतून घ्या डाळ. व्यवस्थित अशी ढवळून घ्या. त्याच्यामध्ये आता बाकीचे मसाले टाकू आपण. हे बघा, 1 चमचा मिरची पावडर टाकले, थोडी पाव चमचा हळद, परत थोडं मिक्स करून घ्या त्याला. व्यवस्थित मिक्स झाली ना, त्याच्यामध्ये आपण भाजी टाकूया ती केलेली आहे ती. हे बघा, व्यवस्थित मी ढवळून घेतले. आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. हे बघा, ही भाजी टाकून सगळी घेणार आहे. हे बघा, भाजी सगळी टाकून घ्यायची. भाजी टाकून झाली ना की व्यवस्थित ढवळून घ्यायचं. हे बघा, मिक्स करून घ्यायचं. डाळ, कांदा, लसूण आहे ना, ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. आता 2 मिनटं मिक्स करा चांगली भाजी.
ढवळून घ्या व्यवस्थित. हे बघा, ही डाळ वरती आली ना, तशी ढवळून घ्या एकदम. कशी झाली भाजी, कमी झाली ना, केवढी भाजी दिसत होती केवढी झाली बघा. आता इथे मी थोडी चिंच घेतली नाही बघा, ही टाकून घेते, कारण थोडी खाज लागते ना त्या भाजीला, त्याच्यामुळे कोकम किंवा चिंच आगळ टाका तुम्ही. थोडंसं पाणी टाका, ती शिजायला द्या. हे एकदम थोडं पाणी टाक, पाणी टाकून ढवळून घ्या आणि झाकण मारून ठेवा. मीठ नंतर टाकूया आपण. हे बघा, अशी छान भाजी झाली ना. हे बघा, छान लागते, चवीला पण छान लागते भाजी. तर झाकण मारून थोडा वेळ ठेवूया. 2-3 मिनटं झाकण मारून ठेवूया. हे बघा, झाकण मारून 2-3 मिनटं राहू दे. झाकण उघडून पाहूया भाजी झाली की नाही. हे बघा, छान अशी भाजी तयार झाली. मध्ये मी एकदा ढवळून घेतली होती. आता आपण मीठ टाकूया त्या भाजीमध्ये. हे बघा, तुमच्या चवीनुसार मीठ टाका, तुम्हाला किती पाहिजे ते. ज्यांना कमी लागतं मीठ, काय काय ना बरोबर लागतं, मग तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आणि खोबरं टाकून घ्या नंतर. हे आता मी मीठ टाकून घेतलं ना, थोडी 2 मिनटं वाफवू द्यायची, नंतर खोबरं टाकूया त्याच्यामध्ये. हे बघा, 2 मिनटं झालेत मी मीठ टाकून. आता बघूया, आता खोबरं टाकून घेऊया. हे बघा, हे ढवळून घेते. हे खोबरं टाकूया झालं त्याच्यात. झाली भाजी तयार. हे बघा, खोबरं टाका, थोडं ढवळून घेऊया आणि गॅस बंद करू. हे बघा, छान अशी भाजी तयार झाली ना. हे बघा, खायला पण पौष्टिक. आपल्या जे जिभेला भाज्या चांगल्या लागतात ना, त्या शरीराला चांगल्या नसतात. आणि आपल्या जिभेला ज्या भाज्या चांगल्या लागत नाही ना, त्या शरीराला आपल्या खूप छान त्याचे बेनिफिट्स मिळतात. जसं कारल्याची भाजी कडू असते, पण त्याची पोषण मूल्य आपल्याला किती मिळतात ना. पिझ्झा, बर्गर, आपल्या शरीराला त्याचा काहीच फायदा नसतो. त्यामुळे अशा भाज्या खा, आयुर्वेदिक नॅचरल पालेभाज्या खा. हिरव्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या खायच्या. तर बघा, मी आता झाकण काढून गॅस बंद करून टाकते. आपली भाजी तयार झाली आहे. ही छान अशी सुरणाची भाजी तयार झाली आहे ना. बघा, तुम्ही पण करा. चला आता प्लेट वाढून घेऊया. हे बघा, भात आपण आता बनवली नाही बघा, छान अशी सुरणाची भाजी. मी कढी बनवली आहे बघा, छान अशी कढी बनवली. आळूवड्या केल्यात, आळूवड्या, त्याची पण रेसिपी टाकणार आहे मी. आणि ही चपाती, तोंडी लावायला पापड. छान असा बेत तयार झाला आहे. मंडळी या जेवायला. हे बघा, छान असा बेत तयार झाला आहे. हे बघा.